कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांना भाविकांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला। हरिभक्तपारायण श्री एकनाथ शेठ भोपी यांचं जर कार्य जर पाहिलं तर या तालुक्यामध्ये थोर कार्य आहे। धार्मिक क्षेत्रामध्ये जेवढी त्याही मदत केलेली आहे ते सांगता येणार नाही। दिंडी असो काय असो, तिथं अन्नदानाची सेवा, आर्थिक सेवा आणि राजकारणामध्ये सुद्धा ते खूप पदं भोगली। त्यांची सुगत मिश्राचा जिल्हा परिषद सदस्य आहे अलग लक्षात, आणि आमचा तो पुतण्या आहे म्हणून काय घरच्या माणसाने काय वर्णन करावं ते माझं मला जरा कमीपणा वाटतो आहे। का माहिती का अशी व्यक्ती आमच्या कुटुंबामध्ये झालीच नाही आणि याच्या पुढं होऊ शकत नाही। महाराज रामकृष्ण हरी। बस रामकृष्ण हरी। वैकुंठवासी एकनाथ शेठ भोपी यांचं हे आज तृतीय पुण्यस्मरण, आणि या पुण्यस्मरणानिमित्ताने परिसरातील भाविकांनी एकत्र येऊन आणि त्यांचे बंधुराज असणारे विश्वनाथ दादा भोपी यांच्या माध्यमातून या पुण्यस्मरणाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। सकाळपासून काकड आरती असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, नंतर हरिपाठ असेल आणि 7 ते 9 या दरम्यान संध्याकाळी कीर्तनाचं कार्यक्रम आयोजन केलेलं आहे। तरी विविध कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि हे वैकुंठवासी एकनाथ शेठ भोपींच्या बाबतीत बोलायचं झालं तर आध्यात्मिक जीवनातील देखील समाजातील त्याला वैभव म्हणायला हरकत नाही आणि राजकारण क्षेत्रातील देखील वैभव म्हणायला हरकत नाही। सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक सुकांबर ग्रामस्थांच्या माध्यमातून किंवा सरपंच असताना देखील विविध स्वरूपाची त्यांनी कार्यक्रम केली आणि गावोगावी जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या गावातील विकासाचा नियोजन त्या गावाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्याच्या योजना आखून त्या पूर्णत्वात नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। तसेच धार्मिक क्षेत्राचा विचार जर केला तर धार्मिक क्षेत्रामध्ये देखील त्यांचं वास्तव्य जर उंचावलेलंच आहे असं आम्हाला म्हणायला हरकत नाही। कारण का पंढरपूर असो, आळंदी असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये दिंड्या सोहळा या माध्यमातून त्यांचा नावलौकिक आम्हाला पाहायला मिळतो। कुठेही कोणत्याही बाबतीत आम्ही त्यांना हाक मारायचे, परमार्थिक क्षेत्रातील असो, राजकारण क्षेत्रातील असो, कुणी हाक मारली तर लगेच तत्परतेने ते धावून जायचे आणि त्या ठिकाणी जे कार्य आहे ते म्हणायचे, महाराज काय असो तुम्ही कोणत्याही पद्धतीने मदत मागा, ती मदत ते पूर्ण करण्याकरता येत असत। आमच्याच गावातील आम्ही जी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केलेली, विश्वधर्म वारकरी शिक्षण संस्था, आज मला त्यांची कमतरता जाणवते। ज्या वेळेत वारदोली गावामध्ये रामकथा आयोजन केलेली होती त्या काळामध्ये अन्नदानाच्या पंक्ती आमचे एकनाथ शेठ भोपी आम्हाला देत असत, पण आज त्यांची दरी जाणवते किंवा त्यांचं ते कमतरता जाणवते। कारण का तर आज ही विश्वधर्म वारकरी शिक्षण संस्था आम्ही स्थापन केली आणि त्यानंतर आज जर ते या ठिकाणी उपस्थित असते तर निश्चितच काहीतरी वेगवेगळ्या स्वरूपाची मदत त्यांनी केली असतील आणि तरीसुद्धा मला वाटतं की ते गेल्यानंतर ही दरी आमचे विश्वनाथ भाऊ आणि भोपी हे पूर्ण करतील आणि या माध्यमातून सामाजिक जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांचंही नाव लौकिक होईल आणि हा आशीर्वाद संतांचा त्यांनाही प्राप्त हो आणि या ठिकाणी थोर म्हणून आमच्या या समाजातील थोर व्यक्तिमत्व पडद्याआड झाले आणि अशा थोर व्यक्तिमत्व असणाऱ्या एकनाथ शेठ भोपी यांना आम्ही वारकरी संप्रदायाच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देतो। रामकृष्ण हरी। या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्तिमत्व असणारे आमचे बामा बाबा आकुर्ली ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत।